ठाकूर ही नौखी उमेदवार भाजपनं तिला निवडणुकीच्या रंगणामध्ये उतरवलेलं होतं आणि मैथिली सध्या आघाडीवर आहे। तारापूरमधून सम्राट चौधरी हे देखील आघाडीवर आहेत। एक एक कल आता हाती येत आहेत। आरजेडीचे खेसारीलाल यादव, अभिनेता खेसारीलाल हे देखील सध्या आघाडीवर आहेत, तर मैथिली ठाकूर सुप्रसिद्ध गायिका ही सध्या आघाडीवर आहे। त्यामुळे मैथिलीला तिच्या लोकप्रियतेचा किती फायदा होणार हे आता यातनं स्पष्ट होणार आहे। हे संध्याकाळपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। एनडीए 8 जागांवर आहे तर महाआघाडी 2। तारापूरमधून सम्राट चौधरी आघाडीवर आहेत, दुसरीकडे आरजेडीचे खेसारीलाल यादव आघाडीवर असल्याचं चित्र आहे। भाजप 6, काँग्रेस 1, जेडीयू 1, पीकेच्या खात्यामध्ये 2 आहेत तर आरजेडी 1 आणि इतर 1। राहुल सर, पीके 2 जागांवर आघाडीवर आहे। मला तेच म्हणायचं, एक या तो जमी या फिर आसमा असं त्यांचं म्हणणं होतं। एक तर मी आकाशात राहीन नाही तर जमिनीवर जाईल, मध्ये काही मार्ग नाही, पण मध्ये ते दिसत आहेत। एक जागा तेज प्रतापची आहे, इंटरेस्टिंग आहे तेज प्रताप। पण प्रपोर्शनेट मध्ये जर बघितलं तर भाजप 6 जागेवरती आघाडीवर आहे आणि जेडीयू फक्त 1 जागेवरती आघाडीवर आहे। पण पुण्यात तोच खेळ होतो की काय असं वाटायला लागलं आता। मागच्या वेळेस ते पिछाट मगाशी उल्लेख केला आपण, त्याची झालं होतं त्याचं कारण त्यांचा परफॉर्मन्स खूप पुअर राहिला होता जेडीयूचा। यावेळेस तो सुधारेल असं भाजपाने मागच्या वेळेला त्यांचा घोळ केला होता, यावेळेला जागा वाटप छान झालंय, पण पीकेकडे आपल्याला खूप लक्ष ठेवायला लागेल। आता प्रपोर्शनेट मध्ये मला वाटतं खूप इंटरेस्टिंग असणार, कारण राजदचं सगळं समीकरण MOI वर आहे, मुस्लिम यादव, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप पण MOI घेऊन आलं, महिला आणि युवा। आता यातल्या महिला आणि युवा हा मूळ जे सामाजिक समीकरण आहे MOIचं, त्याच्या पलीकडे जाऊन मतदान करतो की नाही, मला वाटतं हा या निवडणुकीतला एक मोठा हायलाइट आहे। बरोबर आहे। भाजपचे रजनीश कुमार सध्या आघाडीवर आहेत। एक एक कल आता आपल्या हाती येत आहेत। भाजपच्या छोटी कुमारी या देखील सध्या आघाडीवर आहेत, तर भाजपचे एकूण 6 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। भाजपचे रजनीश कुमार हे देखील सध्या आघाडीवर आहेत। महुआमधून तेज प्रताप यादव आघाडीवर आहेत, भाजपच्या छोटी कुमारी आघाडीवर असल्याचं चित्र आहे। दुसरीकडे महुआमधून तेज प्रताप यादव हे सुद्धा आघाडीवर आहेत। त्यामुळे महाआघाडीकडे सध्या 5 आणि एनडीए मध्ये 8 असं एकंदरीतच कल, जे आतापर्यंत 15 मिनिटांमध्ये हाती आलेले हे कल आहेत। बिहारमध्ये एकूण जागा 243, 122चा आकडा आहे बहुमताचा, आणि त्यापैकी 15 जागांचे कल हाती आले, ज्यामध्ये भाजप 6, काँग्रेस 1, जेडीयू 1, पीके 2, आरजेडी 4, इतर 1। आता आरजेडी 5 झालेत आता। म्हणजे जे एक्झिट पोल मध्ये सांगितलं जात होतं की महागठबंधन मधल्या पक्षाला फारसं यश नाही मिळणार आहे, हे जर प्रोपोर्शनेट मध्ये बघितलं आपण तर भाजप 7 आणि नंबर 2 ला आरजेडी आहे। त्याच्यानंतर जो सत्ताधारी पक्ष ज्याचा मुख्यमंत्री आहे तो सर्वात कमी, म्हणजे जेडीयू 1 आणि जेडीयू पेक्षा पीके जास्त संख्येने आहे। हे जर कल आपण आता असेच पोस्टलचे गृहीत धरले तर भाजप आणि आरजेडी हे पहिल्या कलामध्ये असं दिसतं की नंबर 1 आणि नंबर 2 वरती आहेत। याचा अर्थ असा की एक्झिट पोल मधल्या ज्या काही कॅल्क्युलेशन्स जी गणिती होती त्या थोडंसं करेक्शन ह्या पहिल्याच टप्प्यामध्ये मला तर दिसायला लागलं। पण मागच्या वेळेस सुद्धा म्हणजे राष्ट्रीय जनता दल क्रमांक 1चा पक्ष राहिला होता, भाजपलाही त्यांनी मागे टाकलेलं होतं। याही निवडणुकीत त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल चिंता नव्हती, नाही, पण काँग्रेसचा परफॉर्मन्स काय झाला हा सगळ्यात मोठ्याच गोष्ट आहे। मागच्या वेळेला काँग्रेसनेच गोळ घातला होता। आता जर बघितलं आपण एनडीए आणि महागठबंधन असा जर विचार केला आपण तर 8 एनडीए आणि 6 आज आता महागठबंधनचं। तर सुरुवातीच्या कलांमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। 15 मिनिटं झालेली आहेत, मतमोजणीला सुरुवात झाली आहे। प्रशांत किशोर यांच्याकडे 2 कल आहेत आणि सुरुवातीच्या कलांमध्येच काटेकी टक्कर आहे असं एकंदरीत चित्र आहे। तर भाजपचा आकडा वाढलेला आहे। भाजप सध्या 8 जागांवर आघाडीवर आहे आणि एकंदरीत एनडीए 11 जागांवर सध्या आघाडीवर आहे आणि महाआघाडी ही 6 जागांवर सध्या आघाडीवर आहे। जेडीयूचा आता कल हाती येतोय। जेडीयू सध्या 2 जागांवर आघाडीवर आणि प्रशांत किशोर या ठिकाणी महत्वाचा फॅक्टर ठरताना दिसतात। प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य 2 जागांवर आघाडीवर आहे। टू अर्ली टू प्रिडिक्ट पण हे असेच जर कल राहिले तर पुन्हा ते चित्र दिसतं की जे एक्झिट पोलमध्ये आपण सगळ्यांनी प्रिडिक्ट केलं होतं, जे देशाला सगळ्या वेगवेगळ्या सर्व्हेनी सांगितलं, त्याच्यापेक्षा पहिल्याच टप्प्यामध्ये एक मोठा चेंज दिसतोय मला की पीकेला सुद्धा जे ह्याच प्रोपोर्शनेटमध्ये बघितलं तर जर असाच आकडेवारीचा कौल राहिला तर कदाचित पीकेच्या जागा वाढतील, आरजेडीच्या जागा वाढतील आणि आता एनडीए 12 आणि महाआघाडी 8 आहे। ह्याच प्रोपोर्शनेटमध्ये आपल्याला असाच कल राहील का ते बघायला लागेल। नक्कीच तर कांटेकी टक्कर सध्या सुरुवातीच्या कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रशांत किशोर यांच्या पक्षाला जनसुराजला सध्या 2 जागा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर बिहार निवडणुकांचे कल आता हाती येत आहेत। पोस्टल बॅलेटचे हे कल आहेत। प्रशांत किशोर यांच्या पक्षाला 2 जागांवर सध्या आघाडी मिळाली आहे। जेव्हा आपण काटेकी टक्कर अभय सर म्हणतो तेव्हा 2 एक्झिट पोल हे महाआघाडींच्या साईडनं होते असं सुद्धा चित्र आलेलंच होतं समोर। हो बरोबर, पण असं आहे की आत्ताच्या या आकड्यावरनं फार काही गणित मांडण्यात अर्थ नाही। जेव्हा EVMचे साधारणतः 2 राऊंड होतील त्याच्यानंतर मला वाटतं की कल स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। पोस्टल बॅलेटमध्ये
की मतदान साधारणतः काय असेल, चूर असेल दिसतोय, परंतु जोपर्यंत EVMची मतमोजणी सुरू होत नाही तोपर्यंत या कलाला मला तसं फारसा महत्त्व द्यावं असं वाटत नाही.